हाय फ्रेंड्स, वेलकम टू सॅम्स किचन. फ्रेंड्स, संध्याकाळ झाली ना की काहीतरी ना चटपटीत खावं असं वाटतं आपल्याला. मस्त कुरकुरीत, चटपटीत आणि चविष्ट. आणि त्यात ना आता मुलांच्या शाळेला आहे ना सुट्ट्या आहेत, त्यामुळे बऱ्याच वेळा काय होतं की आहे ना संध्याकाळी जरा थोडीशी भूक लागते. तर त्यावेळेला झटपट काय होऊ शकतं, तर यासाठीच आपण आजची रेसिपी करणार आहोत. ती आहे मस्त कुरकुरीत, खुसखुशीत असे पोहे नगेट्स. साध्या सोप्या इंग्रेडियंट्स पासून आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे झटपट होणार आहे आणि छान एकदम चविष्ट लागतात. तर तुम्ही पण नक्की करून बघा. पोहे नगेट करण्यासाठी ना मी 1 बाउल पोहे घेतलेत. जे आपण कांद्या पोह्याला पोहे घेतो ना ते आपण आता मिक्सर मध्ये टाकून त्याची पावडर करणार आहोत. पोह्याची मी अशी पावडर करून घेतलेली मिक्सर मध्ये. पोहे नगेटसाठी ना आपल्याला ना उकडलेले बटाटे लागणार आहेत. तर इथे मी ना 4 घेतलेले आहेत. जरा थोडेसे छोटेत म्हणून 4 घेतले. 3 पण सफिशियंट होतात. आता हे सोलून आहे ना मस्तपैकी ना स्मॅश करून घेते मी. बटाटा छान आपण स्मॅश करून घेतलेला आहे. आता ना स्मॅश केलेल्या आहे ना बटाट्यामध्ये आपण जी पोह्याची पावडर करून घेतली ती घालून घेऊया. 2 ते 3 चमचे आहे ना तांदूळाचं पीठ. जर तांदूळाचं पीठ अवेलेबल नसेल तर 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घातलं किंवा 2 चमचे बेसन घातलं तरीही चालेल. 1 चमचा चिली फ्लेक्स, 1 चमचा मिक्स्ड हर्ब्स, 1 ते 1.5 चमचा आलं, मिरची आणि लसणाची पेस्ट, बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीप्रमाणे मीठ. आता हे सगळं मिक्स करून घेऊयात. आता हे मिश्रण ना मिक्स करताना जर तुम्हाला असं खूप कोरडं कोरडं वाटलं तर थोडं पाणी यूज करू शकता तुम्ही, किंवा मग बटाट्यामुळे ना जर सैल वाटलं तर तुम्ही तांदूळाचं पीठ किंवा बेसन जरी ऍड केलं अजून त्याप्रमाणे तरी चालेल. मिक्सचर आपण एकत्र करून छान गोळा करून घेतलेला आहे. आता एक 10 ते 15 मिनिटं झाकण ठेवून मुरण्यासाठी ठेवूया. एक 10 मिनिटं झालेली आहेत आणि मिश्रण छान मुरलेलं आहे. फक्त काय आहे ना की ना पोह्याची आपण पावडर टाकली होती त्यामुळे थोडंसं कोरडं वाटतंय. आपण काय करूयात 1 ते 2 चमचे पाणी टाकून परत एकदम मळून घेऊया. आपण पीठ छान मळून घेतलेलं आहे. आता काय करायचं, लिंबा एवढा आपण आहे ना गोळा घेऊया किंवा लिंबापेक्षा थोडा छोटा घेतला तरी चालेल आणि छानपैकी आहे ना त्याचं नगेट्सचा आपण आहे ना शेप करून घेऊया. आता एक छोटा गोळा घेतलेला आहे, मस्त मळून घेतलाय तो आणि अशा पद्धतीने आहे ना नगेट्सचे असे शेप तयार करून घ्यायचे. अशा पद्धतीने आपण बाकीचे सगळे नगेट्स तयार करून घेऊया. आपण सगळ्या बॅटरचे ना छोटेसे नगेट्स असे तयार करून घेतलेत. आता आपण तळायला घेऊया. नगेट्स तळण्यासाठी ना मी एका कढईत तेल ठेवलेलं आहे तापायला आणि ते तापलंय. आता आपण एक एक नगेट्स त्यात घालून घेऊया. यात ना आता नगेट्स घालून घेतल्यावर 1-2 मिनिटं अजिबात ना त्यात चमचा वगैरे घालायचा नाही किंवा हलवायचं नाही, कारण काय होतं सुरुवातीला ते थोडेसे चिकट असतात. सो थोडंसं खालून जरा तळले गेले की मग त्यानंतर फोर्क किंवा जो छोटा चमचा आहे तो हलक्या हाताने असा आहे ना मधून मधून फिरवायचा. म्हणजे होतं काय माहितीये का की एकसारखे नगेट्स आहे ना छान तळले जातात आणि एकसारखा कलरही येतो. 1-2 ते 3 मिनिटं झालेले आहेत. बघा कलर कसा हळूहळू चेंज होतोय. छान असा ना गोल्डन कलरचा आहे ना आपण तळून घेऊया. हे नगेट्स आहेत ना असं तुम्ही पार्टी स्टार्टर्स वगैरे आहे ना तसं पण सर्व करू शकता किंवा मुलांच्या डब्यात सुद्धा आहे ना हे देऊ शकता. रात्री आहे ना तुम्ही असे करून फ्रीजमध्ये एका डब्यात ठेवले की सकाळी फक्त तळून दिले की छोटासा स्नॅक्सच्या डब्यामध्ये दिले तरी छानपैकी आहे ना ते पण एन्जॉय करू शकतात. आपले नगेट्स आहेत ना इतके मस्त तळले गेलेले आहेत. तुम्हाला कलर पण दाखवते, इतका सुंदर असा एकसारखा कलर आलेला आहे. आपण आता हे नगेट्स काढून घेऊ आणि बाकीचे जे नगेट्स आहेत ते उरलेले ते आपण तळून घेऊयात याच रंगावर. फ्रेंड्स, मी एक नगेट तुम्हाला दाखवते किती क्रिस्पी झालंय ते आणि ना ओपन करून पण दाखवते. हे बघा इतका सुंदर आहे ना, आतून एकदम सॉफ्ट आणि बाहेरून कुरकुरीत झालेले नगेट्स. फ्रेंड्स, बाहेरून कुरकुरीत आणि आतून एकदम सॉफ्ट हलके फुलके असे पोहे नगेट्स तयार आहेत. आपण ते मस्तपैकी गरमागरम सर्व केले. त्याबरोबर आपण टोमॅटो केचप पण सर्व करून घेतलाय.